क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद देतो प्रभूला। हजारो साक्षी प्रभू या दिवसामध्ये करत आहे। मी रोज ठरवतो की सगळ्या साक्षी लक्षात ठेवाव्यात आणि सांगाव्यात, पण सकाळी रविवारी उठून सगळं विसरून जातो। कारण ठेवणार तर किती साक्षी, रोज 10-15 साक्षी घडत राहतात आणि अशा साक्षी घडतात। कुणीतरी एका मुलीनं काल मला मेसेज केला, तिने सांगितलं की 9 महिने नगरसेवकापासून आमदारापर्यंत सगळ्याला आम्ही भेटलो आणि आमच्या ज्या भागात आम्ही राहतो ना, फॅन चालू ठेवा, तर ज्या भागामध्ये आम्ही राहतो तिथं आमच्याच भागाला पाणी नाही। 9 महिने इतका त्रास काढला। ते म्हटले की पास्टरला तरी पाण्यासाठी कसं सांगावं, इकडून ऐकत असतील काहीतरी। ते म्हटले हातबल झालो। शेवटी म्हटलं की आता प्रार्थना करण्यासाठी त्यांनी मला मेसेज पाठवला, पास्टर आमची पाण्याची समस्या सुटली जावी। लक्षात ठेवा, जगातला सगळे प्रश्न फक्त देव सोडवतो। आमेन। सगळे प्रश्न, तुम्ही असं बसायचं नाही की हे सुटल का ते सुटल का, बारीक सारीक प्रश्न। आणि जसं इकडं प्रार्थना केली तिकडं ते म्हटले कुठल्याच भागात नाही, पण आमच्या भागात एवढं पाणी आलं 9 महिन्यानंतर, एवढा प्रेशर। ते म्हटले हा एक थक्क करणारा चमत्कार प्रभूने आमच्या जीवनामध्ये केला। देवासाठी या दिवसात तर मी म्हणतो, देव फक्त वाट पाहतो, मागा, पाहिजे ते तुम्ही मागा, मी देतो का नाही याची खात्री तुम्ही बाळगा। अजून एक नगरची मुलगी होती, ही पण नगरचीच आहे। तिच्या आईला अनेक वर्षापासून, ती म्हणते मी जसं मला कळतंय तेव्हापासून आमच्या आईला ते ब्लिडिंगचा त्रास व्हायचा, रक्तस्राव तिचा नेहमी व्हायचा। पण ते सगळ्या टेस्टमनी इथल्या साक्षी स्टेटसवरच्या तिने ऐकल्या की मला पण माझी साक्षी शेअर करायची, आमच्या आईला ब्लिडिंग होत आहे आणि तुम्ही प्रार्थना केली तर माझा विश्वास आहे ही साक्ष तुमच्या चर्चमध्ये शेअर करायला मला आवडेल। आणि मग त्यांनी सांगितलं, मी फोनवर पण प्रार्थना केली, म्हटलं की प्रभू यांच्या विश्वासाप्रमाणे कर। त्याला इकडं तुम्ही प्रार्थना केली आणि अर्ध्या तासात त्यांचं ब्लिडिंग त्या ठिकाणी स्टॉप झालं। अर्ध्या तासामध्ये, विदिन हाफ आवर, अर्ध्या तासामध्ये तिकडं त्यांचं ब्लिडिंग। ते म्हटले आजपर्यंत एवढ्या वर्षात नाही, पण प्रभूनं या वर्षात तो चमत्कार केला। अजून एक बहीण होती,
सोसायटीच्या पैशाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, ते पैसेच त्यांना मिळत नव्हते की आता ते सोसायटीचं जुनं देणं द्यायचं आणि नवीन काहीतरी काढायचं, असं असतं काहीतरी नवं जुनं. ते मला काही माहित नाही, कारण मला कोण देतच नाही सोसायटी वगैरे. तर त्याच्यात ते झालं. मग खूप ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला की कोणीतरी द्यावं. मग शेवटचा प्रयत्न म्हणून ते म्हटले की पास्टर, सांगायला वाईट वाटतं पण करा हो काहीतरी, तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना केल्यावर अर्ध्या तासात पैसे त्यांच्या घरी आले. अर्ध्या तासामध्ये हालेलुया. लक्षात ठेवा, हा देव जो आहे ना तो जिवंत आहे. आमेन. म्हणून एक कुठून कुठून बिचारे येते का गेल्या महिन्यामध्ये जानेवारीमधनं ही फॅमिली आपल्याकडे आली आणि आज या विशेष दिवशी संडेला, आजच्या संडेला ते का आले माहिती का? त्यांच्या लग्नाचा 47वा वाढदिवस आहे. ते म्हटले की इथं येऊन करायचं आहे आम्हाला. मग काल त्यांच्या लग्नाचा 47वा वाढदिवस होता आणि ते म्हटलं की आम्हाला इथं करायचं होतं म्हणून आम्ही इकडं आलो. लक्षात ठेवा, लोक त्यांचं सुख दुःख आपल्याबरोबर शेअर करत आहेत. हालेलुया. आणि आम्ही धन्य आहोत. आमच्यावर जर कोणी एवढा विश्वास ठेवत असेल, जर आम्हाला एक फॅमिली म्हणून तुम्ही ट्रीट करत असाल, तर याच्यासारखं भाग्य दुसरं कोणतं नाही. कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांमध्ये आहोत. आमचं घर, आमचं प्रपंच, आमचं कुटुंब, आमची लेकरं, सगळं आमचं. पण ज्यास तुम्ही आमचे होता ना, त्यास आम्हाला वाटतं आम्ही फार मोठे झालो, नाही का? तुम्ही आमचे आहात. हे जी लांबून आलेले बिचारे, धुळ्यावरून आहेत. कुठे सिस्टर त्या धुळ्यावरून आलेले आहेत. बिचारे धुळ्यावरून आलेत त्या लेकरासाठी. त्यांच्या मुलीचं छोटं बाळ, ज्याला खूप त्रास होता, आजारी होतं, परंतु प्रार्थना केल्यावर देवाने त्याला आरोग्य दिलं आणि त्या आशेनं पहाटे 4-4:30ला ते उतरलेत सोलापूरमध्ये आणि मग 4:30ला हे करून या ठिकाणात ते आले. उत्तेजित व्हा, प्रभू कुठून कुठून लोकांना आणत आहे. हालेलुया. आणि आम्हाला सुद्धा प्रभूच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं. स्वतःसाठी जगू नका, ते जगणं उपयोगाचं नाही. स्वतःसाठी जगणारा एक दिवशी कबरेमध्ये जातो आणि कबरेनंतर त्याला कोणी सुद्धा विचारत नाही. कबरेनंतर त्याचं अस्तित्व सुद्धा राहत नाही. फक्त एक पाठी असते तिथं. कालांतरानं दुसरं प्रेत येऊन त्या ठिकाणामध्ये पुरलं जातं. पण प्रभू येशू ख्रिस्ताची कबर रिकाम आहे आणि जग त्याला ओळखतं का? कारण त्याने कबरेच्या बाहेरचं काम केलं. तुम्हाला त्याच्या बाहेरचं काम करायचंय. त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला काहीतरी काम करायचंय. आणि म्हणून ख्रिस्तासाठी जगणं, मिनिस्ट्रीसाठी, सेवेसाठी जगणं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला प्रभूची सेवा करायची. हे सगळे काम जगामध्ये या कामाला अंत आहे आणि या कामाला प्रोत्साहन नाही. लक्षात ठेवा, कुठल्याच कामाला जगामध्ये प्रोत्साहन नाही. पण एकच काम आहे स्वर्गामध्ये, तिथं देव इतकं मोठं प्रोत्साहन देणार आहे, सगळ्यांसमक्ष बोलून पाठीवरती थाप मारणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. पण प्रभू मधलं तुमचं श्रम व्यर्थ नाही. देवाच्या राज्यासाठी आम्ही अधिक काम करू, अधिक विश्वासामध्ये वाढू. आज आम्ही पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं किती अद्भुत आहे. शुक्रवारी मी पाहिलं, त्यानं आमचे सगळे क्लेश काढून टाकले. येशू ख्रिस्ताचं मरण म्हणजे आमच्या क्लेशाचा अंत. ख्रिस्ताचं मरण जसं आहे, जसं ख्रिस्ताचं शरीर संपलं म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणतो की त्यानं त्या कबरेमध्ये आपल्या देहाला टाकलं आणि शास्त्र सांगतं की त्याच्या मृत्यूच्या द्वारे आमचे सगळे क्लेश नाहीसे झाले. परंतु आज तुम्हाला आणि मला ज्या मरणाची भीती आहे, लक्षात ठेवा, माणूस किती तगडा असला, किती पैलवान असला, किती ताकद त्याच्यामध्ये असली ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भीती असते ती मरणाची. तुमच्या नाकावरती मास्क काय तो कशासाठी? तो घुसू नये ना. तिथं पण आल्या आल्या एंट्री करतानाच हात धुवा, पाय पुसा, मग आतमध्ये या. आता तर जरा मोकळं आहे, नाही तर प्रेज द लॉर्ड करायची पण भीती वाटत होती. काही इसमे तो नाही, तापाला तरी भीती वाटत होती. म्हणजे प्रत्येक जण मरणाला भीतो. मरणाची ताकदच इतकी आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला मरताना पाहताना त्या व्यक्तीला सोडून, ती व्यक्ती आम्हाला सोडून जाणार आहे ही कल्पना सुद्धा आम्हाला सहन होत नाही. आणि मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, भल्या भल्या व्यक्तीला ज्यावेळेस ते मरण त्याच्या नजरेला दिसतं ना, वाचण्यासाठी त्याची शेवटची धडपड चालू असते. एवढे दिवस त्यांनी कष्टानं कमवलेलं शरीर, एवढा कमवलेला पैसा,
एवढं त्याचं नावलौकिक, त्याचं बसणं उठणं, लोक त्याला सलाम करतायत, हे सगळं ज्या दिवशी तो मृत्यूच्या पंथास लागतो ना, म्हणून आम्ही पाहतो हिजकिया राजा, परमेश्वर त्याला बोलला आपल्या घराची निर्वाणीरव कर, तुला तुझ्यापासून आत्मा काढणार आहे, तुला मरण येणार आहे. बायबल सांगते हिजकिया राजा मनस्वी रडला, राजा सुद्धा रडला. मरणाची ताकद इतकी प्रचंड आहे. आणि या मरणाला काही लोक स्वतःहून स्वीकारतात. आणि स्वीकारण्याचं कारण काय माहिती का? जगण्याची त्यांची आशा संपलेली असते. जगण्याची आशा संपते म्हणजे नेमकं काय होतं? काहीतरी कमतरता आहे. जगण्यासाठी एक कुठल्या प्रकारचं प्रोत्साहन लागतं. जगायचंय ना तर त्याच्यासाठी एक व्हिजन लागतं, काहीतरी आमची स्वप्न असतात. आणि ज्यास आमची स्वप्न संपायला लागतात ना, त्यास मनुष्य आपलं जीवन संपवण्याचं काम करतो. काही लोक कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवतात, कोणीतरी नाकार केला म्हणून जीवन संपवतात. ते मरणाला स्वीकारतात. आणि काही लोकांना मरावंसं वाटत नसतं, पण तो शरीरामध्ये व्याधी विकार आला, असा विकार की ज्या विकाराला नष्ट करण्याची ताकद जगामध्ये कुठल्या वैद्याकडे नसती, असला आजार असतो. म्हणजे मरणाची भीती प्रत्येकाला आहे. परंतु आज या मरणाची ताकद देवाच्या वचनातून आम्ही नष्ट करून टाकणार आहोत. नष्ट मरणाची ताकद. मग ही मरणाची ताकद कशा पद्धतीने कमी करतो? आणि ताकद कमी करण्याची ताकद कोणामध्ये आहे? मरणाची ताकद कमी करण्याची ताकद कोणामध्ये आहे? आता मरणाची ताकद वाढवण्याचं काम कोण करतं? मरणाची ताकद वाढवण्याचं काम थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. एखाद्या व्यक्तीला जगूशी वाटत नाही, म्हणजे त्याला मरुशी वाटतं. मग असा कोणता प्रश्न आहे की जो त्याला मरणाकडे घेऊन चाललेला आहे? मग आम्ही पाहतो पेपरला बातमी असता, पोटदुखीच्या आजाराला कंटाळून अमक्या अमक्याने आत्महत्या केली, मुलांनी सांभाळलं नाही त्यामुळं आई वडिलांनी विष पिऊन मरून गेले. म्हणजे एक ताकद आहे, जी ताकद मनुष्याला मरणाकडे घेऊन जाते. पण या ताकदीला नष्ट करणारा एक व्यक्ती, आणि ते देवाच्या वचनात आम्ही पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मरणाची भीती कधीच वाटणार नाही. नाही व्हायचं बरं का मरणाला. तुझ्या उजवीकडे सहस्रावधी पडतील, ते डावीकडे लक्षावधी, पण ते तुला भिडणार नाही. बरं मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला भिडण्याची भीती वाटते, मग ते कर्ज असेल, तुम्हाला वाटतं नाही सावकार येतील आणि ते आमचं काहीतरी करतील. मला कोणीतरी एकाने फोन केला, त्यांनी सांगितलं, अहो एवढे फोन करून सावकार त्रास द्यायला लागलेत की विचारता सोय नाही. तुम्ही पाठ साहेब प्रार्थना करा ना, तुम्हाला तर माहिती ना लॉकडाऊन आहे. बरोबर करतो. मला काय नुसती प्रार्थना तर करायची, मला थोडी त्याचं देणं द्यायचंय. आणि त्याला तो फक्त विश्वास ठेवायचा आहे, त्याला काय चेक द्यायचा आहे का? विश्वास तर ठेवायचा ना. आणि तिकडे मी देवा सिंहाची तोंड बंद केली, त्याचं तोंड बंद कर. रोज येणारे फोन एकदम बंद होऊन जातात. आणि त्याला वाटतं नाही मारायचं आता का, तोंड बंद झालं. देव आशा दाखवतो, ताकद त्याच्यामध्ये आहे. मग त्याच्या संबंधाने आज आपण देवाच्या वचनातनं वाचणार आहोत. इब्री लोकांचं पत्र 2रा अध्याय आणि त्याचं 14 वचन. हा फार सुंदर आहे बरं का, मला खूप आवडलं ते वचन. मुले एकाच रक्तमासाची होती. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, एकाच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान. सैतान आम्ही तुम्हाला सांगितलं नाही का, ताकद कोणीतरी पुरवतं. युक्रेन आणि रशियाचं युद्ध किती दिवस झाले? महिना झाला का? 21 दिवस तर मागच्या आठवड्यातच झाले ना. म्हणजे आता 7-28 28-30 एक महिना झालेला आहे. एवढा ताकदवान रशिया, तो म्हटलं की जास्तीत जास्त 15 दिवसात युद्ध संपेल. आणि त्यांनी 15 त्याचा नकाशा सापडला युक्रेनला, त्यास त्यांना कळलं यांनी 15 दिवसाची तयारी केलेली आहे. 15 दिवसामध्ये या युक्रेनला आम्ही उद्ध्वस्त करणार आहे. 1 महिना झाला, ते युद्ध संपायलाच तयार नाही. कारण काय हो? कुठून तरी पावर येते, ताकद पुरवली जाते. ऐका,
इकडे युक्रेनला मरणाकडे रशिया घेऊन चाललेला आहे, पण युक्रेनला मरू न देणारी एक शक्ती अस्तित्वात आहे, ती अमेरिकेच्या रूपाने तिथं आहे. म्हणजे एकीकडे मरणाची शक्ती आणि दुसरीकडं वाचवण्याची शक्ती. तसं सैतानाकडं मरणाची शक्ती आहे. आणि या मरणाच्या शक्तीनं पहा, आता विचारू नये पण तुम्हाला विचारतो, मरायचंच ठरवलं तर कसं मरालो? समजा तुम्हाला लय कर्ज झाले, ते फिटणारच नाही, मग कोणी म्हणतं डायझन, कोणी म्हणतं फाश, फॅन घरामध्ये सोपा आहे, उसको लगा लो, उसको लगा डाला लाइफ झिंगा लाला, उसको लगा डाला तो लाइफ झिंगा लाला, त्याला लावून टाकलं, फाश तिथे घेतली. कोणी तिकडे नाही, इकडे नको, तिकडे नको, चलो रेल्वे की पटरी पर, तिकडे जाऊन पडतो. मग कोणी म्हणतं ते पण नको, हे पण नको, जास्त राग आला की टाका अंगावर राखेल, द्या पेटून. ही मरणाची शक्ती, हे तुम्हाला मी का सांगतो माहिती का? हे लुसिफरचे प्लॅन, तो ताकद पुरवतो कशाला? तुम्हाला मरणाकडे घेऊन जाण्यासाठी. तुमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही, सत्ता, अधिकार व आकाशातला दुरात्म समूह. हा सैतान काय करतो माहिती का? हा मनुष्याला विचारांमध्ये अडकून टाकतो. एकदा का त्याचे विचार पक्के झाले, एकदा का त्याला वाटलं की आता मरायचं पक्क झालं, मग तो त्या पद्धतीचं, मग कोणी रॉकेल ओतून, कोणी पेट्रोल ओतून, कोण पॉइझन पिऊन, कोणी झुरळ मारायचं औषध, कोणी ढेकण मारायचं औषध, आणि पिऊन आपलं जीवन संपवतो. आणि बायबल काय सांगतं माहिती का? काय वाचा बरोबर? ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणानं शून्यवत करावे. म्हणजे सैतानाकडे मरणाची सत्ता आहे, शक्ती आहे, पॉवर आहे, ताकद आहे. आणि येशूने ठरवलं याची सगळी ताकद, ऐका बरं का, तुम्हाला समजेल. आता मी ज्यावेळेस याच्यातला विचार केला त्यास येशू ख्रिस्ताचा मृत्यू, आणि या मृत्यूमध्ये किती जबरदस्त प्रकारची ताकद होती. सैतान मनुष्याला मारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. मग बऱ्याच आम्ही म्हणतो ना, गेले 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 गेले, आले 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 आले, सगळे नातेवाईक जमा होतात तिथं. काय नाही, डॉक्टरने अर्धा तास सांगितलाय, इकडे आमचे फोन पण चालू होतात, या 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 शेवटचं बघून घ्या, आणि ते ठपकन उठून बसते. आणि आम्हाला प्रश्न पडतो, अहो डॉक्टर साहेब उठले ते, अजून 2 तास थांबा, 2 तास, 2 दिवस, 3 दिवस, आठवडा. म्हणजे सैतान मरणाची सगळी शक्ती टाकून टाकून त्या व्यक्तीला मारत असतो. मग उठून का बसतो? कुठंतरी एक प्रार्थनेची शक्ती त्याला वाचवत असते. प्रार्थनेची शक्ती, प्रार्थनेची शक्ती. आणि शास्त्र काय सांगतं? या लुसिफरकडे, सैतानाकडे मरणाची शक्ती आहे, मरणावरती त्याची सत्ता आहे, मरणावरती त्याची ताकद आहे. मग आम्ही प्रार्थना करतो, त्या सैतान पुष्कळ जोर लावतो, तो म्हणतो जाऊ दे, मरू दे, याला मरू दे, हा मेला ना, याचं पश्चातापाची संधी जाईल. हा एकदा मेला की याची पश्चातापाची संधी जाईल. कारण बायबल काय सांगतं? एकदा मरण आणि त्यानंतर न्याय होऊन चुकलेला आहे, एकदा जगण्याची संधी. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही फक्त प्रार्थनेमुळे जिवंत आहात. फक्त प्रार्थनेमुळे, बाकी दुसरं काही नाही तुमच्यामध्ये, चांगलं काही नाही, माझ्यात पण चांगलं काही नाही. विलाप गीतकार म्हणतो, मी भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया आहे. आज सकाळी मी उठलो ना, ही परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा आहे. तरी माझ्यामध्ये मरणाची भीती आहे, कारण सैतानाकडे मरण्याची ताकद आहे, मरणाची ताकद आहे. डिप्रेशन, निराशा, अस्वस्थ जीवन, कुठून तरी तो तुम्हाला काय करतो? हतबल करण्याचा प्रयत्न करतो. तसं देव तुम्हाला जगण्याची प्रेरणा देतो. येशू म्हटलं नाही का, मार्ग, सत्य आणि जीवन मीच. मग सैतानाकडे मरण आहे, येशूकडे काय? जीवन. मग आता ते जीवन तर यायला पाहिजे. मग जीवन स्ट्रॉंग बनायला पाहिजे.
तर मरण वीक बनायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? हालेलुया. मरण वीक बनायला पाहिजे. असं काल मला एका 2 दिवसापूर्वी एका सिस्टरने मला फोन केला होता, सोलापूरच्याच आहे ते. 2 महिने झाले माझा मुलगा बेडवरती पडू नाही, जेवत नाही, खात नाही, काही करत नाही. म्हटले हतबल आहे आणि 33 वर्षाचा माझा मुलगा, परंतु तो खात नाही. ते पाहून त्याचं शरीर, त्याला उठून चालता पण येत नाही, अर्धी चपाती सुद्धा त्याला खाणं जमत नाही. मग त्यांना कुठली तरी पुण्यावरून त्यांनी सांगितलं तिकडच्या सोलापूरच्या लोकांना, तिथं आहेत, जाऊन सांगा त्यांना प्रार्थना करायला. आणि मग त्यांचा कॉल आला, मग प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यावर मी इकडे प्रार्थना करताना ते काय म्हटले, देवा आतापर्यंत पाहिलं नाही, पण अर्ध्या तासात मला रिझल्ट दे, अर्ध्या तासात रिझल्ट दे. आणि इकडं प्रार्थना केली नाही, अर्ध्या तासात तो मुलगा उठला आणि म्हटला, मम्मी जरा खायला भाकर दे ना. ती म्हटली, एवढ्या दिवसात माझ्या मुलानं पहिल्यांदा मला भाकर मागितली, माझा विश्वास बसला. मला चर्चला आज त्यांना यायचं होतं, पण काय करू, जवळजवळ 47-48 पायऱ्या माझ्या बिल्डिंगच्या आहेत आणि तेवढ्या घेऊन माझ्या मुलाला तुमच्याकडे येता येणार नाही, कारण 2 महिन्यापासून तो वीक झालेला आहे. परंतु पहिल्यांदा माझ्या मुलानं 1.5 चपाती त्यानं खाल्ली आणि मला कळालं की देव आमची प्रार्थना ऐकत आहे. एक शक्ती जी आहे ना, ती शक्ती माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देते. मग मरणाला वीक केलं पाहिजे, मरणाला दुर्बल केलं पाहिजे. मग कोण मरणाला दुर्बल करणार आहे आणि दुर्बल होणार कसं? दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, कोणीतरी एकाने ठरवलेलं असतं. ते युट्यूबला काहीतरी व्हिडिओ देतात बघा, एक जस्ट टाइमपास म्हणून कधीतरी बघतो ते. मग त्याच्यामध्ये एक मुलगा एक मुलगी थांबलेली असते आणि त्या मुलाला वाटतं की हिला मारावं. मग ती त्याला कोल्ड्रिंक्स ते 2 बनवते आणि बनवल्यावर काय करतो तो मुलगा, त्याच्यात गोळ्या टाकतो की तिने प्यावी. आणि तितक्यात ती गळ्यात पडते आणि ही ग्लास फिरवते तिकडं, गोळ्या फिरवलेला. आणि तो गोळ्याचा ग्लास हाच पितो आणि तो ढॅश. म्हणजे तिचं मरण टळलं का नाही? ही मरणार होती पण मरण गेलं कोणाकडं? आता मारणारा जिवंत नाही ना. तसंच आहे, ख्रिस्तानं मरणाचा प्याला वधस्तंभावर आमच्यासाठी पिला, आता मरण कोणाला देणार? म्हणून बायबल सांगतं त्यानं आमच्यासारखा मानवी देह धारण केला. त्याला फसवण्यासाठी. तुला माणसालाच मारायचं ना, देव तर कधी मरू शकत नाही. देव कसा मरणार आहे? त्या लुसिफरला माहितीये देवानं मला निर्माण केलं, स्वर्गावरती स्वारी केली, युद्ध केलं, देवाला हरवण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा देव हरला नाही. मग आता लुसिफरला त्याची गेम करण्यासाठी, मराठीतला चांगला शब्द तुम्हाला सांगतो, त्याची गेम करूया. या सैतानाला हरवण्यासाठी मानवी देह, असंच लिहिलं ना, काय लिहिलंय? ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा, कुणासारखा? आमच्यासारखा. येशू ख्रिस्त आमच्यासारखा आला. मेन. तो जो ग्लास फिरवायचा होता ना, तो आमच्याकडे होता, मरण आमच्याकडे होतं, त्यानं फिरवलं कालवरीवरती. बायबल सांगतं सर्व जगाच्या पापाचा प्याला त्या कालवरच्या टेकडीवरती पिला. त्याच्या अगोदर म्हटला होईल तर हे मरण माझपासून टळू दे, पण तो म्हटला माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. ग्लास फिरला. जिथं तुम्ही मरणार होता तिथं प्रभू येशू ख्रिस्तानं तो प्याला पिला आणि त्या वधस्तंभावरती तो गेला. मला त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हे मरणाचा प्याला तुमच्याकडे नष्ट करत असताना मानवी देह जो आहे, लक्षात ठेवा, मानवी जो देह आहे तो देह हा मरण असणारा देह आहे. जे देह आम्हाला आत्ताचा जो आहे, आत्ता ज्या शरीरामध्ये तुम्ही आहात, ज्याच्यामध्ये रक्त आहे, ज्याच्यामध्ये मांस आहे, आणि हे शरीर ह्याच्यामध्ये मरण असणार आहे. ते कुणालाही चुकलेलं आहे. येशू सुद्धा मेला वधस्तंभावरती, क्रुसावरती मेला, पण मानव म्हणून तो मेला. प्रत्येक व्यक्तीला मरण आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, जर तुमच्यावरती येशूच्या रक्ताचं कव्हरिंग आहे तर तुमच्या देहाला येशूचं रक्त सुरक्षित करतं. मरण तर आहेच,
मानवी देहात त्यांना प्रवेश केला. मग मानवी देहात प्रवेश करण्याचं कारण काय? कारण या मानवी देहाला देवानं शापित केलेले बरं का, दुसरं कोणी नाही शापित केलं. ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. फळ खाल्ल्यामुळं आमच्यामध्ये मरण आलं. बायबल सांगतं आज्ञा मोडल्यामुळं मानवामध्ये मरण आलं. आता मरण येत असताना मी तुम्हाला सांगितलं मरणाची एक शक्ती आहे, ताकद आहे. आणि मरणाला ही मरणाची ताकद सैतानाकडे आहे. वाचलं ना मी माझ्या बरोबर वचन म्हणजे तुम्हाला समजेल. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तो सुद्धा त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा. मरणावर कोणाची सत्ता? सैतान. कोणाची सत्ता? सैतान. मग मरणाला पुन्हा तुम्हाला ते उदाहरण सांगतो. युक्रेनला मदत अमेरिका करते, तसं मरणाला मदत कोण करतो? सैतान. तुम्ही मरावं बरं का. मग तो त्याची ताकद. आता पहा युक्रेनला मदत करताना काय केलेलं आहे त्या ठिकाणामध्ये? त्यांनी बॉम्बर विमान पाठवले, त्यांनी क्षेपणास्त्र द्यायला लागले, त्यांनी गन द्यायला लागलेले आहेत, त्यानं टॅहलनीची विमानं द्यायला लागले, सगळं जबरदस्त टेक्निक दिलं. तसं सैतान या मनुष्याला मरणाकडे घेऊन जाण्यासाठी तो वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं पाठवत आहे. मग त्याचं हत्यार कोणतं? डिप्रेशन, भय, कौटुंबिक कलह, कौटुंबिक वाद, सेल्फ पिटी, स्वतःविषयीची सहानुभूती. बरेच लोक स्वतःविषयीची सहानुभूती असल्यामुळे पण मरून जातात. हे त्याचं हत्यार आहे. आणि या हत्यारानं जगामध्ये त्यानं पुष्कळ धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे. पुष्कळ लोक डिप्रेशनचा शिकार होऊन ते मरून जात आहेत. काही लोक जिवंत असून मरणाचा अनुभव घेतात. काही लोकांच्या कुटुंबामध्ये देवाने एवढा कलह निर्माण केला. आज सकाळीच एकाने सांगितलं आज प्रार्थना करा, नवरा येतो 2-3 महिन्यानं, मग माझ्या मुलीचे दागिने, माझे स्वतःचे दागिने सगळे गहाण ठेवले आणि 35,000 घेऊन गेला आणि आता परत त्या दुसऱ्या बाईकडे गेला. आणि असं वर्षानुवर्ष चाललेलं आहे. कधी हा आमचा संघर्ष संपणार आहे जगूशी वाटत नाही, इतकं भयानक प्रकारची परिस्थिती. हे सैतानाचं अस्त्र तुम्हाला निराश आणि हताश करण्यासाठी का तो सैतान तिथं काम करत आहे, शक्ती पुरवत आहे. मरणाला तुम्ही मरावं, तुमचं घर तुटावं, तुम्ही नरकामध्ये पडावं. ज्या मरणाची सत्ता त्याच्याकडे आहे ती मरणाची ताकद तो पाठवतो. म्हणून हा मानवी देह, या मानवी देहामध्ये पापाच्या मुळे सगळे शाप आमच्यामध्ये आहेत. पापामुळे बरं का. अनुवादाच्या पुस्तकामध्ये मला वाटतं त्याच्यावर वाचू म्हणजे तुम्हाला कळेल. अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय 15 पासून काही वचन जर तुम्ही वाचले तर तुम्हाला कळेल. या देहाचे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण त्यानं मरणाला शून्यवत केलं हे सांगितलं. काय शून्यवत होते ते तुम्हाला समजणार आहे आणि तुमचा विश्वास स्ट्रॉंग होणार आहे. आज्ञाभंगाचे परिणाम उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे. त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. नगरात तू शापित होशील व शेतीवाडीत तू. या सैतानाची ताकद परत आहे का. एदेन बागेमध्ये पण देवाची एक आज्ञा होती बरोबर. सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ एकच आज्ञा. आता यानं ती एक आज्ञा मोडली, याच्याकडे मरण आलं, बागेतले त्याला घालवलं, नंतर आदाम मेला. बागेत जर आदाम असता तर तो कधीच मेला नसता. मग त्यानं चूक केल्यामुळं त्याला बागेतनं बाहेर पाठवलं. आता बागेतनं बाहेर पाठवल्याबरोबर आज्ञा मोडल्याच्या कारणानं सैतानाची ताकद वाढती. आणि सैतानाची ताकद कशामध्ये? नगरात तू शापित होशील. म्हणजे मरणाची ताकद काय? ह्या मरणाची ताकद काय? या लुसिफरची ताकद काय? जे तुमच्या नगरामध्ये तुम्ही राहता तिथं तुम्ही शापित बनता. आमचं सोलापूर शापित होतं, पण आम्ही प्रार्थनेनं त्याला आशीर्वादित केलं. हालेलुया. घाबरत नाही, आपण बिनधास्त सांगू. काही नव्हतं इथं. जिथं आम्ही चर्च बांधलं
तिथं लोक म्हटले की कुठं बांधलंय चर्च? जंगलामध्ये, चोर गल्लीमध्ये चर्च बांधलंय. आज इथं भारतातनं लोक आशीर्वाद घेण्यासाठी येतात का? कारण बायबल सांगतं त्यानं मरणाची शक्ती पाठवली, परंतु येशूनं जीवनाची शक्ती आमच्यामध्ये पाठवलेली आहे. त्याची ताकद आहे, त्याची ताकद आहे. काय त्याची ताकद आहे? तो नगरात तू शापित. नीट आहे का? तुम्हाला एका गावात राहूच वाटणार नाही. बरेच लोक म्हणतात नाही हो चला आता चेंज करू सिटी. कशासाठी? इथं शापित आहे. मग याचा अर्थ असं नाही तुम्ही या बरं का, मुंबईचे लोक तुम्ही या, वेलकम, आम्हाला तुमची गरज आहे. परंतु शास्त्र काय सांगतं माहिती का? की त्या लोकांना त्यांच्या नगरात पण शाप असणार आहे. का तर त्यांनी आज्ञा मोडली. आणि लुसिफर हे त्यांच्यामध्ये मरण पाठवतो. नीट आहे का? बरेच लोक म्हणतात नाही हवा पाणी चेंज करायला पाहिजे, मग त्यांना थोडंसं बरं वाटेल. हवा पाणी चेंज करा, नाही तर स्वतःला चेंज करा. तुमचं ते काय प्लास्टिक नाही, फेशियल काय हो ते मी बी करतो. प्लास्टिक सर्जरी नाही का? प्लास्टिक सर्जरी, ब्रेन वॉश, अमक तमक मी करतो. म्हणजे बिनधास्त करा बरं का तुम्ही. आम्हाला तुमच्या टीव्हीवर यावं लागते ना. हालेलुया, हालेलुया. करा सगळे चौकशी चर्चा हे बी. तुम्ही ठिकाण चेंज करा, कपडे चेंज करा, जागा चेंज करा, स्वतःला चेंज करा, काही घडणार नाही. फक्त तुमचं स्टेटस बदला, येशूच्या रक्ताखाली या. मग बायबल सांगतं आज्ञा मोडल्या बरोबर तुम्हाला त्या सैतानाची ताकद तुमच्यावरती काम करतो आणि तुमच्या नगरामध्ये शाप. पण बायबल सांगतं यहोशुवाला परमेश्वर म्हणतो यहोशुवा ज्या भूमीवर तू उभा आहे ती भूमी मी तुला देऊन टाकलेली आहे. आज्ञेप्रमाणे तो चालला. यहोशुवा देवाच्या आज्ञेप्रमाणे चालला. येशू ख्रिस्त देवाची आज्ञा पालन करण्यासाठी वधस्तंभावरती चढला. आणि वधस्तंभावरती चढल्याबरोबर तुम्हाला माहिती का, फार सुंदर आहे, इतकं खोलवर जर गेला तर तुम्हाला कळेल. लुसिफरला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभी मरण्याची ताकद माहिती होती आणि त्याला कधीच वाटलं नाही वधस्तंभावरती जावं. म्हणून ज्यावेळेस 40 दिवसाचे उपास केले डोंगरावरती तो गेला ना, तो काय म्हटला, हे सगळं जग मी तुला देतो, मला नमन कर. म्हणजे माझी काय कर माहिती का, तू आज्ञा पालन करून वधस्तंभावर जाऊ नको, सहजपणे मला नमन कर. त्याला माहितीये ज्या दिवशी हा आज्ञा पालन करेल त्या दिवशी माझी सगळी ताकद निघून जाणार आहे. कान देऊ नये का? ज्या दिवशी तुम्ही देवाच्या वचनाच्या आज्ञेचं पालन करता, देवाच्या वचनाच्या आज्ञेचं पालन तुम्ही करता आणि त्याच दिवशी या सैतानाची ताकद कमी व्हायला लागते. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव आपला परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पाळ. आणि तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये यायला लागताना सैतानाला वाटतं याचे 6 दिवस शापित करावे. परंतु बायबल सांगतं जसं ख्रिस्तानं आज्ञा पालन करून मरणाला शून्यवत केलं, तुम्ही त्याच्या पावलावरती पाऊल टाकून तुम्ही देवाच्या घराकडे जाता आणि तिकडे तुमचे 6 दिवस शापित करण्याच्या ऐवजी आज्ञा पालनाच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित होता. आणि परमेश्वर तुमचे 6 दिवस अशा पद्धतीने आशीर्वादित करतो. मग तो म्हणतो नगरात पण तू शापा आशीर्वादित. कान देऊ नये का? ज्या दिवशी तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहता, येशू ख्रिस्त सांगतो तसं तुम्ही करता आणि त्याच दिवशी तुम्ही आशीर्वादित होता. आमेन. सैतानाची ताकद कमी करण्याचं माध्यम फक्त ख्रिस्तानं जसं आज्ञापालन केलं तसं आज्ञापालन करायचं. किती सोपं आहे. पुढे वाचा बरं थोडस. नगरात तू कुठे कुठे शापित होशील, नगरात शापित होशील. व शेतीवाडीत तू, शेतीवाडीत पण तू शापित होशील. तुझी टोपली व तुझी परात शापित होईल. या सैतानाच्या मरणाची ताकद काय? पुरवठाच नाही तुमच्या घराला. कधी कधी तुम्ही भरपूर थांबता, तुम्हाला दुसऱ्याकडनं भाकरी उसने आणाव्या लागतात. मग आम्ही म्हणतो काय आमच्या घरात राक्षस शिरला काय पोरांमध्ये. अहो त्यांना तेवढ्याच 2 भाकरी लागतात, पण त्यांनी ताकद पुरवली ना. मी अशाही व्यक्तींना पाहिलंय, ते बसल्यावर 12 अंडे अशीच खाते तरी त्यांना कळत नाही मी जेवलोय म्हणून. आहेत लोक, दाखवतो मी तुम्हाला. हा काही मी जोक नाही सांगत तुम्हाला. माझ्या जवळचा एक माणूस आहे,
मी त्याला ओळखतो, त्याचं नाव नाही सांगाल, तुम्ही जाईल त्याच्याकडे चौकशीला, पण आहे तो. त्यांचं आम्ही रात्री सगळं लपून ठेवतो. त्याने घेतली की त्यांना कळत नाही. सगळ्या भाकरी खातेत, कालवण खातेत आणि सकाळी उठून परत मागतात कुठे म्हणून. मग हे तो कसं काय करू शकतो? तुम्हाला तर एक भाकर पण जात नाही. मग काय दारू मध्ये तेवढी ताकद आहे काय? नाही हो. शरीर अशुद्ध, विचार अशुद्ध, तिकडं सैतान शक्ती पुरवतो. तुमच्या घरामध्ये शास्त्रातल्या प्रमाणे आज्ञा तोडाल तर काय शापित आहे? तुझी टोपली, तुझी टोपली, तुझी परात, तुझी परात शापित होईल. का शाप येतात? त्याचं कारण काय? या सैतानानं मरणाची सत्ता त्या घरामध्ये पाठवायला सुरुवात केली मानवी देहाच्या द्वारे. असं लिहिलंय, बरोबर आहे का नाही? वाचा बरं ते वचन परत. मानवी देह, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. मरणावर सत्ता गाजवायची आणि मरणानं त्याला शून्य करायचं. आमेन. साप चावला ना तर त्याला ते सापाचं इंजेक्शन असतं बरं का. आणि टीबी झालेला माणूस आहे ना, त्याला जे इंजेक्शन देतात तर त्याच्या टीबीचे मेलेले जंतू असतात, ते शरीरामध्ये सोडतात. मग आमच्या पांढऱ्या पेशी त्याला बघतात, त्याच्यावर हल्ला करतात, त्याला खाऊन टाकतात. म्हणजे टीबी बरा करायचं तर टीबीचे जंतू सोडावे लागतात. आणि तुम्हाला आता कोरोनापासून वाचवायचंय, तुमच्यातही कोरोनाचे जंतू सोडलेत म्हणून तुम्हाला ताप आला होता, अंग दुखलं, डोकं दुखलं, चक्र आल्या, का तर तुमच्यात ते कोरोना. हा फॉर्म्युला सायन्सचा देवाला माहितीये. मरणाला शून्यवत करण्यासाठी त्याला मरण स्वीकारावं लागणार होतं. फार सोपं आहे, फार सुंदर आहे हे बिब्लिकल. जस्ट तुम्हाला तुमचे विचार जस्ट देवाच्या वचनाकडे लागतील आणि तुम्हाला कळेल ना की पहा की कसं त्यानं मरणाला शून्यवत केलं. आता मी तुम्हाला परत सांगतो. तो तुम्हाला मरणाची सत्ता तुमच्या घरामध्ये पाठवताना तो तुम्हाला नगरामध्ये शापित करतो आणि तो तुम्हाला तुमच्या घरामधली बरकत काढतो, म्हणजे तुमच्यामध्ये गरिबी पाठवतो. गरिबीमध्ये मरण जास्त असतं. पहा, गरिबीत खूप मरण असतं. मला चांगलं आठवतं आमचे दिवस. सगळेजण उठले की नुसते काम. आणि दर वर्ष 31 डिसेंबर यायच्या आत 2 मैती ठरलेल्या होत्या. तर जसा डिसेंबर येईल तसं मला भीती वाटायची की आप किसका नंबर आहे, कोण मरणार आहे. कारण त्या ठिकाणामध्ये जीवन कसं होतं, आमच्या घरात फक्त खायचं प्यायचं बस. जमलं तर चर्च. मला चांगला आठवतं एक, आता नाही सांगत कोणाचं, आपण नातेवाईकाचं लग्न होतं आणि लग्नाला ते पाळक म्हटलं की तुम्ही मेंबर कुठले आहेत, एक पण तुमचं चर्चला नाहीये. शेवटी त्यात ते म्हटलं की आता तुम्हाला वर्षाचं ते सगळं भरावं लागेल, पास्टर फंड. मग ते भरल्यावर ते लग्न लावलं, ते भरल्यावर मग मयत व्हायची, कारण कोणाला देवाची ओळख नव्हती. त्याच्यामुळं मरणाची सत्ता घराण्यामध्ये होती. ज्या दिवशी ख्रिस्ताची ओळख झाली, मरण स्टॉप झालं. कारण बायबल सांगतं मरणाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या देहाला, ज्या देहाला जो देह ख्रिस्ताच्या देहाशी समरूप होत नाही. नीट ऐका बरं का, जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी, म्हणजे सत्ता कोणावरती प्रस्थापित होती, ज्यांचा बाप्तिस्मा. कसं कनेक्टेड आहे बघा एकमेकाशी. कोणाला भीती मरणाची? बोला बोला. ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही, बुडून. ख्रिस्ता बरोबर मरण म्हणजे ख्रिस्ता, बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्ता बरोबर. गलतीकराच्या पत्रात लिहिलं ना, ख्रिस्ता बरोबर पुरलं जात, त्याच्या मरणाबरोबर पुरलं जाणं. आणि मग जसा ख्रिस्त मेला आणि तो पुरला गेला आणि जसा ख्रिस्त कबरेतनं बाहेर आला, तसं पाण्यातनं तुम्ही बाहेर येता आणि तिथं मरणाची सत्ता नष्ट केली जाते, असं पवित्र शास्त्र सांगतं. मग मरणाची सत्ता कोणती? दारिद्र्य, कमतरता घरामध्ये. हा सैतान अशा प्रकारची कमतरता तुमच्या परिवारामध्ये पाठवतो. तुमच्या घरामध्ये पुरवठा नसतो, तुमच्या कुटुंबामध्ये पुरवठा नसतो.
आणि का पुरवठा नाही? तुम्ही म्हणता पुष्कळ जण आमच्या घरामध्ये काम करतात पण आमच्या हाताला पुरवठा नाही. पण या मंडळीमधल्या साक्षी आहेत, या मंडळीमधल्या साक्षी आहेत, या मंडळीचा साक्षीदार मी आहे. आम्ही होतो गरीब पण मरणाची सत्ता शून्यवत केल्यामुळे प्रभूने आता आम्हाला धनवान केलेलं आहे. ही आमची टेस्टमनी आहे, ही आमची टेस्टमनी, ही आमची साक्ष आहे. काय सोमगल परिवार एक काळी फाशी घ्यायला निघाला होता. मला आठवतं मी पहिल्यांदा त्यांना भेटलो, 4.5 लाख रुपये त्यांचं कर्ज त्यांच्या डोक्यावरती होतं. आणि त्यांनी सांगितलं जर त्यांना भेटलो नसतं तर ते स्वतः सांगत होते की आम्ही ठरवलं 2 लेकरं सोनलला त्या बंटीला त्यांचे दीर वगैरे कोणीतरी सांभाळतील, आम्ही मेल्यावर, आम्ही असताना तर यांना कोण सांभाळणार आहे. त्यांनी ठरवलं होतं मरायचं. पण मला आठवतं तास आम्ही त्याच्याशी बसत होतो, चर्चा करत होतो, ख्रिस्ताविषयी सांगत होतो. मग मेले का ते? आज त्यांची लेकरं पण सेटल आहे, ते पण सेटल आहे का? मरणाची सत्ता त्यानं शून्यवत करून टाकली येशू ख्रिस्ताच्या द्वारे. प्रिया आमेन. म्हणून आशा नाही. ज्या लोकांचा बाप्तिस्मा नाही त्यांना आशा नाही, ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही त्यांना आशा नाही. जर ख्रिस्ताची ओळख तुम्हाला झाली तर शास्त्रात लिहिलं त्याला मरणाची सत्ता काढून टाकली. मरणाची सत्ता कोणती आहे? मरणाची सत्ता म्हणजे दारिद्र्य. आमच्या घरातलं दारिद्र्य, तुमच्या घरामध्ये दारिद्र्य, तुमच्या घरामध्ये पुरवठा नाही, तुमच्या घरामध्ये कमतरता आहे, तुम्हाला राहण्यासाठी घर नाही, तुम्हाला राहण्यासाठी जागा नाही. अशा शहरामध्ये तुम्ही राहता की त्या शहरामध्ये भीतीचं वातावरण आहे. लक्षात ठेवा, विश्वव्यापी देव आहे. आकाश त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण. माझा देव सांगतो जिथं तू राहशील तिथं तू आशीर्वादित होशील. त्याच्या आधी वाचावर नगरात जाशील तर तू आशीर्वादित, नगरात तू शापित होशील. नाही, त्या आज्ञा पालन केल्यावर हे आशीर्वाद तुझ्या मागे धाव. 4थं वचन, हा 4थंच आहे ना. उलट पक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा. आता वाणी कोणती हो? ऐका नीट, फार सुंदर आहे. मी एन्जॉय करतो तुम्हाला सांगताना. लाजरस कबरेमध्ये होता, त्यास येशू तिथे गेला आणि त्याला वाणी दिली. काय वाणी? लाजरस बाहेर. तसं देवाचं वचन तुमच्याकडे वाणीच्या रूपाने येतं बरं का. तो जिथं आहे त्याच्यातनं थोडस बाहेर या. आमेन. एकदा तुम्ही ती वाणी ऐकली ना, काय वाणी ऐकायची? आता वाचा तिथं पुढे. माझी याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही तर पुढील सर्व शाप नका मला तुझ्या त्याची वाणी ऐकशील तर आज मी तुला सांगतो पाळशील तर तुझा देव परमेश्वर सर्व राष्ट्रांपेक्षा. आता सैतान काय करतो? त्याची ताकद, त्याची शक्ती, मरणाची शक्ती, तो काय तो म्हणतो तुमचा अपमान. आणि काही लोक अपमान झाला तरी मरतात बरं का. काय फुसकं मरण आहे. अपमान झाला घ्या गळपास मरा. आणि बायबल काय सांगतं माहिती का? ख्रिस्त अपमानात पेरला पण गौरवात तुटला गेला. म्हणून ख्रिस्ताचं मरणाची ताकद काय माहिती का तुम्हाला? जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुरला गेला तर प्रभू बरोबर उठण्यासाठीच गौरव तुम्हाला मिळणार आहे. आणि शास्त्र सांगतं इकडं सैतान या मरणाची ताकद, म्हणून त्याला सगळीकडे अपमानास्पद जीवन जगावं लागतं. नीट आहे का? जर तुम्हाला ख्रिस्ताच्या मरणाची ताकद समजली नाही आणि जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुरला गेला नाही, नीट आहे का? बाप्तिस्मा किती महत्वाचा आहे, किती महत्वाचं आहे. सगळं केलं पण तो बाप्तिस्मा माझ्याकडे नाहीये. मग तुमचं जीवन इकडं तुम्ही सैतानाच्या स्वाधीन तुमचा देह करून टाकला. एडेन बागेमध्ये फळ दिला आणि त्याच्या फळाच्या मोबदल्यामध्ये सैतानानं बॉडीवरती सत्ता प्रस्थापित केली. आणि त्यानं एक प्रकारचं त्याचं अस्त्र. बायबल म्हणजे सैतानाचे डावपेच उघड करण्याचं पुस्तक आहे. दुसरं तिसरं काही नाही बरं का. तुमचं झगडणं रक्तमांसाबरोबर नाही, सत्ता, अधिकार. मग सैतानाला कोणते अधिकार आहेत? ते सगळे अधिकार. आणि देवाचे कोणते अधिकार आहे? देव कसं तुमचा बचाव करतो तसं हे अधिकाराचं एक पुस्तक आहे. मग सैतान काय करतो? तुम्ही देवाची आज्ञा मोडली की तो तुम्हाला नगरात शापित करतो, तो अपमानित करतो. आणि तुम्ही देवाची आज्ञा पालन केली तर देव तुम्हाला उंच करतो. प्लस मायनस किती सुंदर आहे.
निगेटिव्ह पॉझिटिव्ह किती सुंदर आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाची आज्ञा कधीच मोडायची नाही. आणि जर देवाच्या आज्ञेमध्ये तुम्ही राहाल, पुढे वाचा थोडस. देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. कसे येतील? धावत येतील. कसे धावत येतील बघा. नगरात तू आशीर्वादित होशील. शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ तुझ्या भूमीचा उपज. ऐका, बऱ्याच लोकांना त्यांना मरण इतकं स्पष्ट झालं आणि त्याचं कारण काय माहिती का? त्यांची लेकरं. परंतु जर तुम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूवरती विश्वास ठेवत आहात, सैतानाचं काम काय? तुमच्या लेकरांच्या द्वारे तुमच्यामध्ये मरण यावं. मग त्याला कदाचित नोकरी नसेल, कौटुंबिक समस्या त्याच्याकडे असतील, करिअर त्याचं घडत नसेल, कदाचित तो व्यसनामध्ये अडकलेला असेल, कदाचित तो पापामध्ये दलदलीमध्ये अडकला असेल. परंतु जर तुमचा येशूच्या मृत्यूवरती विश्वास आहे, तर येशूनं लाजरसला कबरेतनं बाहेर काढलं, तसं तुमची लेकरं त्या अवस्थेतनं प्रभू बाहेर समर्थ आहे का? कारण शास्त्र सांगतं की त्यानं मरणानं त्याच्या डावपेचाला शून्यवत केलं. कसं? येशू ख्रिस्त जन्माला आल्यावर, नीट ऐका बरं का, त्या ज्ञानी लोक हेरोदाच्या राजवाड्यामध्ये गेले. त्याने विचारलं, इथं राजा जन्माला आला का? तो म्हणला, कशावरून? नाही, आम्ही एक तारा पाहिला होता. नीट आहे का? मरणाची ताकद कशी येशूने शून्यवत केली ते मी तुम्हाला सांगतो, आणि सैतान कशी मरणाची ताकद पाठवतो याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. त्याच त्याने विचारलं, म्हटलं नाही या ठिकाणामध्ये. तो म्हटलं, तुम्ही कसं काय ओळखलं? तो म्हटलं, एक तारा मी पाहिला, आणि हा तारा साधा सुद्धा तारा नाही, कोणतरी मोठा व्यक्ती जन्माला आल्याचं ते चिन्ह आहे. मग तो काय म्हणतो माहितीये का हेरोद? त्याचा जन्म कधी झाला होता, वेळ कोणती आहे? मग सगळे खगोलशास्त्रज्ञ, मग बायबलचे अभ्यासक सगळ्याला बोलवलं आणि सगळ्यांनी कॅल्क्युलेशन काढलं आणि ते म्हटले बहुतेक हा 2 वर्षापूर्वी जन्माला आला. मग हेरोदानं काय केलं माहिती का? सगळी 2 वर्षाच्या आतील बालकं मारून टाकली. म्हणजे हेतू काय होता? या ख्रिस्ताला वधस्तंभावरचं मरण त्याला देऊ नये, तर तो त्या 2 वर्षाच्या बालकात मरून जावा. परंतु प्रभूनं मरणाची ताकद शून्यवत करण्यासाठी ख्रिस्ताला आणि वधस्तंभावरती मारणं गरजेचं होतं. आता नंतरच्या बालकाचा बचाव होण्यासाठी शेवटचं अस्त्र हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती जाईल, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या लेकरांवरती असणारे डावपेच आता येशू ख्रिस्त आज्ञेचं पालन करून, बायबल सांगतं त्यानं तुमच्या आणि माझ्यासारखं मानवी देह धारण केला. एक बालक म्हणून तो जन्माला आला, मरेच्या उदरामध्ये राहिला, बालकासारखं जीवन जगला, आणि बालकासारखं सगळं आज्ञेचं पालन त्यानं केलं. आणि सैतानाला म्हटला, आता इथून पुढं तुझं कुठलंच अस्त्र देवाच्या लोकांवरती, ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला, जे ख्रिस्ताच्या रक्ताच्या आवरणाखाली आहे, राहापेशला जसं सांगितलं, तुझं घर वाचेल, तुझ्या कुटुंबातले सदस्य वाचतील, पण किरमिजी रंगाचा धागा तुझ्या खिडकीला बांध. देवाचे प्रिय लोक हो, उत्तेजित व्हा, मरणाची ताकद समजून घ्या. आता तुमची लेकरं असुरक्षित नाही, ती सुरक्षित आहेत. का? कारण मरणाची ताकद ख्रिस्ताने वधस्तंभावर नष्ट केली, आणि तिथं सांगितलं, आता तुमची लेकरं तुमच्या पोटाचे आणि तुमची लेकरं तुमचे गोठ्यातले वत्स आशीर्वादित होतील. का? कारण ख्रिस्तानं वधस्तंभावरती प्राण दिला, रक्त सांडलं, आणि त्याच्याद्वारे तुमची लेकरं आशीर्वादित झाली. मरणाची ताकदच त्यानं नष्ट करून टाकली. कोणावरती मरणाची ताकद होती? लेकरांवरती. तुमची लेकरं मरणार होती, त्यांना भविष्याची चिंता होती. तुम्ही मरणार होता, तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता होती. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, आता मी एकटा मानवी देह करून माझ्या बापाची आज्ञा पाळतो, आणि तुमची लेकरं फक्त मला त्यांनी अनुसरावं. जो मला अनुसरतो तो गौरवामध्ये उठला जातो, तो अपमानित कधी होत नाही, तो डिप्रेशन मध्ये कधी जात नाही. म्हणून शास्त्र काय सांगतं? त्याने मरणाच्या द्वारे मृत्यूची ताकद शून्यवत करून टाकली, झिरो. लेकरांचे प्रश्न आल्यावर पण मरू नका. एवढं तुमचं जीवन चीप नाही, ते ख्रिस्तानं बलिदान करून मिळवलेलं आहे. आणि आता जी तुमची लेकरं आहेत ते त्यांचं वास्तव नाही. तुमच्या लेकरांसाठी देवानं सर्वोत्तम बेस्ट
हालेलुया. भारी योजना करून ठेवलेल्या आहेत. आमेन. सगळ्यात भारी बरं का. आणि तुम्ही अनुभवाल जसं जसं तुम्ही आत्मिक जीवनामध्ये पुढे जाल तुम्हाला कळेल देव खूप चांगला आहे. आमेन. खूप चांगला आहे. मी आल्यावर विचारलं कोणाला, ब्रदरला का सिस्टरला, किती भाडं भरता तुम्ही, ज्या घरात तुम्ही राहता भाडं किती आहे? त्यांनी सांगितलं 25,000. इथं किती होतो? 100 रुपये. 100 रुपये. आता भाडं किती भरतायत? आम्हाला पगार बी नाही तेवढं. नाही मला आहे बरं का भरपूर, माझी काही कुरकुर नाही, कारण मला माहिती मी देवाचा माणूस आहे. कावळ्याच्या द्वारे पुरवठा करणारा देव आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही देवाच्या मार्गामध्ये चालता, मी तुम्हाला का सांगतो, देवाच्या आज्ञेचं पालन करत करत तुम्ही पुढे चालला. आता प्रभूचं वचन सांगतं, मी सैतानाची शक्ती मरणाच्या द्वारे शून्यवत करेल. म्हणजे जिकडं तुमच्या लेकरांचं भविष्य अंधकारमय होतं, प्रभूनं तिथं एका नवीन भविष्याला घडवायला सुरुवात केलेली आहे. म्हणून आशा सोडू नका. अजिबात आशा सोडायची आहे. तसं जगत राहा. फक्त जगणं हे महत्वाचं. का पाऊल म्हणतो जगणे ख्रिस्त. ख्रिस्त आहे. जगायचं काय? ख्रिस्तामध्ये जगायचं आहे. आणि ख्रिस्तामध्ये आशा आहे. हालेलुया. त्यानं मरणाला शून्यवत केलेलं आहे. ज्या मरणाची भीती तुम्हाला आहे, तुम्हाला वाटतं, आम्ही म्हणतो नाही का, लहानपणी मुलं पण डायलॉग मारतात कधी कधी, नाही तुम्हाला आम्हाला द्यायचं नाही सगळं, तर पोटातच का नाही मारून टाकलं, आता मर की मग कुठं तरी डोकं आपटून गेले तर पड कुठं रेल्वे खाली जाऊन. म्हणजे त्यात तुम्हाला पोटात मी मारला डायलॉग. आमच्या आईला विचारा, तिला लय त्रास दिला मी पण. कशाला जन्माला पोटात मारायला पाहिजे होतं. अरे पोटात मेला असता एवढ्या लोकांना शुभवर्तमान कोण सांगितलं असतं? एवढी कुटुंब कशी प्रभूकडे वळाली असते? ते दारिद्र्य होतं, ते तो मनाचा बालिशपणा होता, ती कमतरता होती, राहण्यासाठी घरामध्ये चांगल्या सुविधा नव्हत्या. मला आठवतं की आमच्या घरात फॅन सुद्धा आम्हाला माहित नव्हता. फॅन सुद्धा नव्हता माहिती. फॅनला वारा असतं हे सुद्धा आम्हाला कधी कळलं नाही. आमच्या घराला तो कुलूप सुद्धा नव्हतं. आओ जाओ घर तुम्हाला तिथं एकदम मोकळ असायचं. आता आमच्या घरात बेकण्याशिवाय चोर कधी येणारच नव्हते. तेच होतं. त्रासून जायचं, त्रासून जात होतं. कसं आहे, पण ख्रिस्तानं मरणाची ताकद शून्यवत केली. हे दारिद्र्य सगळं जातं प्रियांनो. एक दिवस तुम्ही सुखवत जीवन जगता का? कारण याच्यासाठीच ख्रिस्त कबरेमध्ये होता आणि कबरेतनं बाहेर पडून त्याने मरणाला शून्य करून टाकलं. मरणाची ताकद तो शून्यवत करतो. कुठं आहात? कुठं आहात तुम्ही? तुमची लेकरं आशीर्वादित होतील पुढे. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझ्या भूमीचा उपज, आणि तुझी खिल्लारे, खिल्लारे, गुरेढोरे, गुरेढोरे, शेरडे मेंढरे, शेरड मेंढर यांचे वस्त्र, यांचे वस्त्र आशीर्वादित होतील. आशीर्वादित होतील. तुझी टोपली, तुझी टोपली आता व परत, टोपली व परत आशीर्वादित होतील. आणि 15व्या वचनामध्ये जर आम्ही गेलो तिथे काय म्हटलं? तुझी टोपली आणि परत शापित होईल. शापित होईल. आता ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे इकडं सांगितलं की तुमच्यामध्ये बरकत नसणार आहे. आणि मग सैतानाचं काम काय? सगळा तुमचा पुरवठा काढून घेणं. नीट ऐका आता मी जे तुम्हाला सांगत आहे, ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे तुमच्या बँकेत आता बॅलन्स पडेल. एवढं हळू म्हणताय की 10 रुपयेच पाठवणार आहे सरकार तुमच्या खात्यावर. काय आता साक्ष ऐकली आम्ही, जे बिचारा त्या सिस्टर सारख्या सांगायचे, अहो 6 महिने झाले रिटायर होऊन, पेन्शन पण नाही, फंडाचे पैसे पण नाही, देणेकरी तर नुसतं गांधी माशासारखे मागे लागलेले आहेत. आणि त्यांचा मला सारखा मेसेज यायचा, असं वाटतं कुठेतरी जाऊन मरावं. पोलीस कंप्लेंट झालेली आहे, आता उचलून नेतील माझ्या नवऱ्याला. एवढं अडचणीमध्ये ती बाई होती. हे सैतानाचं अस्त्र. मनुष्याला घाबरू करून त्याला मारावं, त्याला शहर सोडून पळायला लावं, बरकत त्याची काढून घ्यावी. परंतु तिकडे मी प्रार्थना केली, देवा मरू देऊ नको यांना, लोकांसमोर उंच कर, हे तुझे लोक आहेत, तुझ्या लोकांना अशी अवस्था नको. जर अशा पद्धतीने हे लोक मेले तर तुझं गौरव होणार नाही. प्रभूजी काहीतरी अद्भुत काम कर जेणे सगळी परिस्थिती बदलली जाईल. आणि मग त्याने सांगितलं, इकडे तुम्ही प्रार्थना केली आणि तिकडून इकडं माझ्या मोबाईलवर ते मेसेज आला, तुमच्या खात्यावरती 6 लाख रुपये जमा झाले. का? कारण बायबल सांगतो त्याने मरणाची ताकद शून्यवत करून टाकलेली आहे.
जे तुम्हाला कठीण वाटतं, जे तुम्हाला आणि घडू शकत नाही असं वाटतं, पण येशू ख्रिस्ताचा मृत्यू, या मृत्यूची ताकद आणि तो तुम्हाला बरकतीनं भरतो असं पवित्र शास्त्र सांगतं. आता पुन्हा या इब्री लोकांच्या पत्राच्या 2 अध्यायाच्या 14 वचनाकडे येऊया. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला, रक्तमांसासारखा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणानं शून्यवत करावे. मरणावरती सत्ता गाजवणारा सैतान, त्याला मरणाने शून्यवत करायचं. मला वाटतं यशाचा ग्रंथ 53 अध्याय 4 आणि 5 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण जास्त समजेल. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. या मानवी देहाचं वैशिष्ट्य काय? ज्या देहामध्ये त्याला प्रवेश करावा लागणार होता. अनेक लोक म्हणतात, जर तो देव होता तो कशाला मेला? आणि साहजिकच आहे, ते देव कधी मरत नाही, मग येशू ख्रिस्त कसं काय मेला? पण बायबल काय सांगतं माहिती का? मानवी देहावरती असणारी मरणाची सत्ता, मगाशी तुम्हाला मी सांगितलं, देवाच्या शरीरावरती मरणाची सत्ता नाही. मग सत्ता कोणावरती आहे? मानवी देहावरती. म्हणून एक गोष्ट पण ध्यानात ठेवा, कधी कधी आम्ही प्रार्थना करायला सांगतो एकमेकाला, पास्टर प्रार्थना करा, ते सिरियस आहे. मग आमची अपेक्षा काय असते? आम्ही प्रार्थना केली की तो वाचावा. मग कधी कधी ते मरतात. मग आम्ही म्हणतो नाही, कसं काय मेले? मानवी देह मरणार आहे. ते आता एवढं मोठे ते प्रॉफिट, काय नाव त्यांचं, ते वारलेमध्ये 52-54 वर्ष, आफ्रिकेतले प्रॉफिट, काय त्यांचं नाव? टीबी जोशुआ. तो माणूस कितीतरी मरणाच्या पंथास लागलेले लोक त्याने जिवंत केले, लंगडे चालले, आंधळ्याने त्याने बघितलं, पण अचानक हार्ट अटॅकने मरून गेला. त्याने भविष्यवाण्या केले कितीतरी मोठमोठ्या, आणि त्या भविष्यवाण्या अस्तित्वात आल्या, पण तो प्रॉफिट गेला. 54व्या वर्षी तो प्रॉफिट गेला. अजून तर त्याचं बरं. बॉंकी सारखा व्यक्ती, अजून एवढे मोठे मोठे सेवक 100 वर्ष जगले, हा प्रॉफिट एवढा लवकर गेला. मानवी देह आहे, हे मरण असणारच आहे त्याला. येशू ख्रिस्तानं मानवी देह धारण का केला हे सत्य पटवून द्यायला 33व्या वर्षी त्यांनी मरण स्वीकारलं. जर देवाला दाखवायचं असतं तर त्यानं त्याला भरपूर वर्ष पृथ्वी तलावरती 70, 80, 90 वर्ष, देवाच्या दृष्टिकोनात एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. देवाने त्याची योजना तिथं सफल केली असते, पण त्याला मानवाला एक शिक्षण द्यायचं होतं. देह मानवी आहे, हा शापित आहे. या शापापासून सुटका म्हणजेच मरण आहे. आणि म्हणून पौल म्हणतो नाही का, जगणे ख्रिस्ताने, मरणे मला लाभ आहे. हा मानवी देह जो आहे ना, या देहामध्ये अनेक प्रकारचे व्याधी विकार आहे. नीट आहे का? ख्रिस्ताच्या मरणानं काय झालं? आमचे व्याधी नाही, खरोखर आमचे व्याधी ते नाही. इब्री लोकांचं पत्र, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, म्हणजे व्याधीवरती सत्ता गाजवणारा. आता ऐकलं ना मी, येशू ख्रिस्ताला ठेचावं. आता यशाचा ग्रंथ 53 अध्याय. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. या मरणाची सत्ता काय? क्लेश. ज्यास मला क्लेश होतात ना, त्यास मला वाटतं मरावं. मग कशाने क्लेश होतात? क्लेश होणं म्हणजे दुःख, असं दुःख, अतीव दुःख की त्या दुःखाच्या पलीकडे जगूशी वाटत नाही. मग पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कदाचित पत्नी सोडून गेली, पती सोडून गेला, नोकरी गेली, मुलं सांभाळत नाही, तुमचं होतं नव्हतं ते सगळं लुबाडलं गेलं,
तुम्ही एकाकी पडला, कोणी तुमच्यावरती प्रेम करणार नाही, सगळ्यांनी तुम्हाला टाकून दिलं. हे क्लेश तुम्हाला जीवनामध्ये भोगावे लागतात आणि त्याच्यानं मरणाची सत्ता त्या व्यक्तीवरती, त्या घरावरती, त्या लोकांवरती प्रस्थापित केली जाते. पण शास्त्र काय सांगतं, ज्यामुळं तुम्ही मरणाचा विचार करत आहात ना, ते सगळे क्लेश ख्रिस्ताने घेतले. आणि आता तो काय म्हणतो, या क्लेशाची शक्ती शून्यवत. आमेन. येते का लक्षात? क्लेशाची शक्ती शून्यवत, झिरो होणार. क्लेशाची जास्त वजन केलं जाईल ना क्लेशाचं, शून्य. आमेन. आधी जर बघितलं 200-300 किलो, डॉक्टर म्हणतात हे वेट जास्त आहे बरं का, कमी करा. सांग वेट जास्त आहे. पण बायबल काय सांगतं, आता मरणाची शक्ती त्यांनी शून्यवत केली. कशी काय? जे तुमच्यावरती ओझं होतं क्लेशाचं, त्याच्याने तुम्ही वाढलेले दिसत होता, त्याच्याने तुम्ही मरणार होता. म्हटलं आता ते सगळे क्लेश माझ्यावरती द्या. आता तुम्ही झिरो क्लेश. आमेन. झिरो क्लेश. हालेलुया. येते का लक्षात? झिरो क्लेश. तुमच्याकडे क्लेश नाही. जर ख्रिस्ताच्या मरणावरती तुमचा विश्वास आहे, क्लेश विरहित जीवन जगा. हालेलुया. कसं जगायचं? देवानं दिलं, देवानं नेलं. धन्य परमेश्वर. कशाला क्लेश करताय? आमेन. हे तुमच्या जीवनामध्ये आले. योसेफ म्हणत नाही का, अरे मला विकले, याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. ही देवाची योजना होती, त्याला नाही क्लेश करून घेतले. त्याला माहिती हे सगळं देवाचं प्लॅनिंग आहे, देवाची योजना आहे. माझ्यासाठी जर ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, त्यानं जर माझे क्लेश वाहिले, तर तो क्लेशाची सत्ता शून्यवत. आमेन. तुम्हाला कशानंच दुःख वाटता कामा नये का? ख्रिस्तानं त्याची शक्ती शून्य करून टाकलेली आहे. हालेलुया. आता दुसऱ्या भाषेत तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रवेश होतो, ख्रिस्ताशी तुम्ही समरूप होता, बाप्तिस्मा घेताना 100% तो तुम्हाला ॲश्युरन्स देतो, हमी देतो, इथून पुढं क्लेशाचं वातावरण मी तुझ्या अवतीभोवती सुद्धा येऊ देणार नाही. का? कारण सगळे तुझे क्लेश मी स्वतःवरती घेतलेले, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. हालेलुया. त्यानं आमचे सगळे क्लेश वाहिले. वाचा बरं अजून. आमचे तरी त्यास ताडण केलेले नाही सगळे क्लेश खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. आमचे काय घेतले? व्याधी. काय घेतले? व्याधी. म्हणजे व्याधीची शक्ती मरणाच्या द्वारे. बोला की तुमचं बीपी एकदम शून्य करू नका, फटकन उडताल. ते बीपीची ताकद शून्य केली, बीपी नाही शून्य करणार, तुम्ही शून्य होऊन जाल. मग थोडक्यात मध्ये तुम्हाला सांगतो, हा जो तुमच्या शरीरामध्ये बीपी, शुगर, हे 2 आजार असे आहेत ना, ते हळूहळू माणसाला संपवतात. ऐका, मग तुम्हाला मरणाची भीती तुमच्यातनं निघून जाणार आहे. काही लोक शुगर झाल्या टेन्शननीच अर्धी झाली. शुगर हो, काय झालं? एवढा शुगर. अरे होऊ दे रे. डॉक्टर सांगतात त्यानं किडनी जाती, त्याने डोळे जाते, त्याने अमकं जातं, त्याने लिव्हर जातं, त्याने हे जातं, त्याने ते जातं. अहो हे तुमच्या सायन्स मध्ये सांगितलंय, पण माझ्या बायबल मध्ये सांगितलं त्याने मरणाची शक्ती शून्यवत करून टाकली, मरणाची सत्ता शून्यवत करून टाकली. म्हणून ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, तुमचा बाप्तिस्मा झाला, तुम्ही प्रभूमध्ये विश्वासू जीवन जगत आहात, त्यास तुम्ही तुमच्या व्याधीचा विचार करू नका. अजिबात तुमच्या व्याधीचा विचार करू नका. मग कशाचा विचार करायचा? 39 माराच्या फटक्याचा. 39 माराच्या फटक्यामध्ये त्याला निरोगी करण्याची ताकद आहे. त्या कांबळ्या आंटीला ना, आमच्या आईला त्या दवाखान्यात नेल्यावर डॉक्टर विचारतात तुमचं वय किती? 75. हा, सगळं ठीकठाक. आमच्याकडे येतात पेशंट 50-55 ते खाली मान घालून येतात. तुम्ही एकदम ठणठणीत, शुगर बीपी सगळं तुम्हाला असताना. अहो हे आमच्या खाण्याने नाही वाचलं, हे ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावरती गेला, त्यानं मरणानं सगळ्या रोगाची, व्याधीची शक्ती शून्यवत करून टाकलेली आहे. म्हणून जगताना कालेबासारखं जगायचं. मी 40 वर्षाचा होतो, आता मी किती वर्षाचा आहे? 80 वर्ष. किती? 85. किती हो? 85. अहो 85 वर्षापर्यंत तरुणासारखं राहायचं. हालेलुया. खबरदार कोणी कोणाला आंटी म्हणलं ना, अंकल म्हणलं तर याद राखा. मरणाची शक्ती शून्यवत झाली, तुम्ही वाढवता का? कुठे गेला तो? त्याला हाना जरा सुटल्यावर.
इकडं बायबल सांगतं त्यानं मरणाची शक्ती शून्यवत केली. आणि तुम्ही आंटी अंकल म्हणून आम्हाला म्हातारं म्हणून मारायकडे घेऊन जाता का? शास्त्र सांगतं त्यानं मरणाची शक्ती शून्यवत केली. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःला फिट ठेवा. आमेन. कालेबासारखं म्हटलं पाहिजे, मी 40 वर्षाचा होतो, आज मी 85 वर्षाचा आहे, मला लढण्याची ताकद अजून पण आहे. हालेलुया. मरायचा विचार करायचा नाही. आमच्याकडे प्रॉब्लेम काय आहे माहिती का? लेकरांचे आता प्रभू नेण्याची वाट बघत आहे, कधी डोळे मिटतील ना. हे असलं कसलं जीवन जगता हो. कालेबासारखं म्हटलं पाहिजे. 85 वर्षाचा असताना हालेलुया. तुमचा आजार देवानं, बायबल सांगतं आजार हा मरणासाठी नाही, देवाच्या गौरवासाठी. कशासाठी आहे? देवाच्या गौरवासाठी. हो, लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे तुम्हाला शुगर आहे, बीपी आहे, वाटत नाही, त्याच्यातनं देवाचं गौरव आहे. आमेन. तुम्हाला लोक तुम्हाला विचारत नाही, तुम्हीच इतके मलूल होऊन जातात की काय झालं, बीपी आहे, किती आहे, 80, मग कुठले वाढले. पण ते घेऊन जगायची सवय लागली, मरणार 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 मरणार. कोण म्हणतो तुम्हाला मरणार? असू द्या, तुम्हाला कुठलाही आजार असू द्या, माझा देव तुम्हाला 100% 100 वर्षापर्यंत ठेवणार. आमेन. आता लुसिफरला वाटेल यांचं शुगर वाढवावी, बीपी वाढवावं, अमक वाढवतं, आणि इकडे सगळे चेंजेस दाखवत. हे झालं चेंज, इकडे फुरफुर फुरफुर काटा ते असं 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 असं. ECG कोणीतरी सांगितलं असं ते 200 झाले बीपी, डॉक्टर म्हणले ECG काढा, जावा दाखवा त्याला, तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट दाखवा, शाळेतला नाही दाखवला तो तर दाखवा. आणि ते गेले ECG चेंजेस. मग ते म्हणले अमकं करावं लागेल, तमकं करावं. म्हणलं परत एकदा बघा, परत एकदा गेले, परत एकदा बीपी चेक केलं, पुन्हा ECG काढलं. ते डॉक्टर म्हणला तेव्हा होतं, आता गायब झालं. आता मरणाची सत्ता शून्यवत केलेली. लक्षात ठेवा, हे प्रॅक्टिकल आहे, हा संदेश नाही, ही जगण्याची पद्धत आहे. आणि ख्रिस्ती लोक जगतात, वागतात आणि चालतात. प्रियानो, तुम्हाला जगायचं वचनावरती, चालायचं वचनामध्ये, विश्वासानं जीवन जगायचं, विश्वासानं जीवन चालायचं. म्हणून शास्त्र काय सांगतं? त्याने आमचे सगळे व्याधी वधस्तंभावर वाचावर. खरोखर खरोखर आमचे व्याधी, आता खरोखर शुक्रवारी सांगितले मी, आता त्याच्यात नाही द्यायचं मला. आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले. आता देवानं त्याच्यावर प्रहार केला असं नाही ती गोष्ट. योबाच्या भोवती जसं परमेश्वरानं कुंपण केलं होतं, ऐका, योबाच्या भोवती जसं देवानं कुंपण केलं होतं तसं ख्रिस्ताच्या भोवती पण कुंपण होतं. ज्या दिवशी जगाच्या पापाचा प्याला तो पिला, येशू स्वतः म्हणतो माझ्या देवा माझा त्याग का केला. देवानं जसं योबाचं कुंपण काढलं तसं येशूचं पण कुंपण काढलं. आता येशूचं कुंपण काढल्यावर त्या शैतानाला वाटलं याच्यावरती हाच सगळ्यात मोठा शत्रू आहे, हाच मानवी देह, या मानवी देहावरती प्रहार करावा. त्याच्यात त्यानं काय केलं माहिती का? तो फसला कुठं शैतान. त्यानं सगळी शक्ती येशूवर खर्च केली, सगळी शक्ती येशूवर खर्च केली. जगातले जेवढे व्याधी विकार होते ते सगळे येशूमध्ये टाकले. त्याच्या हाडाला असं लिहिलं, त्याच्या हाडापर्यंत ज्याचा मी पाहतो ते फटका मारला, त्याच्या हाडावरचं सगळं मांस आणि कातडी सोडून काढली, त्याची हाडं उघडी पाडली, सगळीकडे डोक्यात काट्याचा मुकुट, सगळी शक्ती एकवट केली. 39 फटके त्याला मारले, 39 फटके. त्यावेळेस असं लिहिलं नाही बायबलमध्ये 39 फटके, पण कैद्याला शिक्षा देण्याची यहुदी लोकांची पद्धत होती. बरेच लोक प्रश्न करतात कुठं लिहिले 39 फटके, तर बायबलमध्ये यहुदी लोकांना शिक्षा देण्याची पद्धत म्हणून गुन्हेगाराला 39 फटके देत असे. त्याला ते 39 फटके, तो पण एक गुन्हेगार होता म्हणून त्याला 39 फटके दिले. असं जर तुम्ही बघितलं तर लेवीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते सापडेल सगळं, शिक्षा कशी द्यावी. यहुदी लोकांची ती रीत होती. 39 फटके त्याला मारले. पण ते फटके मारत असताना पहा देवाची योजना किती सुंदर आहे. असं सांगतात सायन्स मध्ये, सगळ्या रोगाचं वर्गीकरण 39 कॅटेगरीमध्येच मोडतं. 39 सगळं मानवी शरीरामध्ये. म्हणजे जर तुम्ही बघितलं की तुमच्या रक्तातलं, तुमच्या हाडांमधला, स्किन मधला, हार्ट मधलं, त्यानंतर ब्लड मधला, ब्लड मध्ये जसं आम्ही बघतो शुगर, अमक तमक सगळं त्याच्यात चेक केलं, तसं मुख्य वर्गवारी 39. आता काय झालं माहिती का? सैतानानं काय, सगळी शक्ती एकवटून
39 फटके त्याच्यामध्ये मारले, आता रोग शिल्लक नाही. हालेलुया. आता कोणता रोग तुमच्यामध्ये पाठवणार? म्हणून बघा, काही पण रोग शोधायचा तर त्याला 2-3 टेस्ट. पहिले तर ब्लड, मग घालतात मशीन मध्ये ढुर करणं, मग ते चेक केलं जातं, मग सांग. आणि इकडं तो, म्हणून लक्षात ठेवा, हे सगळे रिपोर्ट्स घेऊन बसायचं आणि बायबल काढायचं आणि आत्ता जे वचन वाचलं यशया 53:4 आणि इब्री 2:14 वाचायचं. मरणाची शक्ती त्यानं शून्यवत केली म्हटल्याबरोबर इकडं तुम्ही आपोआप बरे होऊ लागता. का? कारण शास्त्रात सांगितलं त्यानं मरणाची शक्ती शून्यवत केलेली आहे. हालेलुया. मरणाची शक्ती त्याने शून्यवत केलेली. हालेलुया. सगळे क्लेश, सगळे पीडा, सगळे आजार शेवट वाचा. खरं तर अजून मला खूप सांगायचंय. मला असं वाटतं मी नुसती प्रस्तावनाच केली, पण तरी सुद्धा जाऊ द्या, थोडस सांगून संपून टाकू. हा, खरोखर खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेलं असे आम्ही त्याला लेखिलं. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे. कोणामुळे? आमच्या अपराध. आता लक्षात ठेवा, जे तुम्हाला द्यायला पाहिजे होतं ते सगळं कुणाला दिलं? येशू ख्रिस्त. बोला की, कुणाला दिलं? येशूला. मग आता तुमच्याकडे काय शिल्लक आहे? काहीच नाही. मग आम्ही शिल्लक का दाखवतो? प्रश्न तोच आहे. जे आम्हाला करायला पाहिजे होतं ते परत वाचा, ते खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी. आता काय? आम्हा शांती. मग आता तुम्हाला जगायचंय कशामध्ये? शांती. पीस. मेन. मग ज्या दिवशी तुमच्याकडे एखादा प्रश्न येतो ना, त्यास तुम्ही म्हटलं पाहिजे त्यानं मरणाला शून्यवत केलं. कोणती गोष्ट आहे की ज्याच्यानं तुमची शांती तुटली जात आहे? जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान. आता ख्रिस्त ना वधस्तंभावर आहे ना कबरेमध्ये आहे. पुन्हा तुम्हाला सांगतो, समारोप करताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. इथं सगळ्या शिक्षा त्यानं भोगल्या, सगळी किंमत त्यानं चुकवली. कबरेमध्ये गेला, 3 दिवस राहिला, बाहेर आला आणि लगेच स्वर्गात गेला नाही. जन्माला येण्याच्या अगोदर देवदूत सुवार्ता घेऊन आले. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, पृथ्वीवर मनुष्याला शांती. पण ख्रिस्त तोपर्यंत स्वर्गात गेला नाही जोपर्यंत शिष्यांना भेटून सांगत नव्हता, तुम्हास शांती असो. येताना देवदूत सुवार्ता घेऊन आले, पण जाताना त्यानं पुनरुत्थानाची घोषणा करत सांगितलं, मी मेलो होतो तरी आता जिवंत आहे आणि मी स्वर्गात चाललोय आणि तुम्हाला शांती असो. देवाचे प्रिय लोको, जाताना मी तुम्हाला शेवटचा समारोप करून सांगेन, तुम्हा शांती असो. का? कारण त्यांनी मरणाची सत्ता शून्यवत केलेली. शांती असो. कशाची चिंता करू नका, शांतीने जीवन जगा, आनंदी रहा, प्रभूमध्ये आनंद करा, चर्चला जा, देवाचं सानिध्य एन्जॉय करा, नाचा, उड्या मारा, प्रार्थना करा, स्तुती आराधना करा, एकमेकाला भेटा, सुवार्ता सांगा, आत्मे जिंका आणि जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत गौरवाचं जीवन जगा. कारण बायबल सांगतं आता मरणाची शक्ती शून्यवत झाली. आता मरणाचा विचार करू नका, तर पुनरुत्थित ख्रिस्ताचा विचार करा, जो कबरेमध्ये नाही, कबरेच्या बाहेर आहे. आणि म्हणून दुःख व्यक्त करण्याचा समय नाही, तर प्रभूनं दिलेलं सुंदर जीवन शांतीने जगण्याचा करार केला पाहिजे. तुमच्या परिवाराला शांती असो, तुमच्या व्यवसायामध्ये शांती असो, तुमच्या जीवनामध्ये शांती असो, तुमच्या नातेवाईकांमध्ये शांती असो, ऐकणाऱ्याच्या मंडळीमध्ये शांती असो. कारण बायबल सांगतं आता मरणाची सत्ता नाही, तर पुनरुत्थित ख्रिस्ताचे महान आशीर्वाद आम्ही उपभोगत आहोत. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आता मरणाची सत्ता आमच्यावरती नाही. मग ना आमच्याकडे दारिद्र्य आहात का तुम्ही? नाही. देवाचं वचन पाळलं की श्रीमंत. आमेन. रस्ता पण व्हायला लागलाय. आता 4 व्हीलर येणार आहे तुमच्या 100%. येतील तुम्हाला, गाड्या येतील, घोडे येतील, सगळं येणार आहे. तुम्हाला सरकार जवळजवळ 2.5 लाख सरकारी खात्यातल्या नोकऱ्या पण भरणार आहे. क्लेम करा.
प्रभू मला देणार आहे म्हणून. मी तुम्हाला जाहिरात नाही करत, सरकारच्या वतीने मी नाही उभा, मी देवाच्या वतीने तुमच्यासमोर उभा. कारण या जगातली प्रत्येक गोष्ट तुमच्या मालकीची आहे. तुमच्या परिवारातला प्रत्येक सदस्य हा प्रभूनं आशीर्वादासाठी नेमलेला आहे. म्हणून विश्वासानं जीवन जगायला सुरुवात करा. प्रभूची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये असो. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया. आपल्या माना आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. प्रभूच्या मृत्यूच्या द्वारे जी महान प्रकारचे आशीर्वाद प्रभूने आज आम्हाला दिले आणि ते आज आम्ही स्वतः अनुभवणार आहोत. आपले डोळे बंद करूया. सर्व शक्तिमान देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या श्रेष्ठ नावाला महिमा देतो. प्रभूजी, तुझं वचन सुंदर आहे. जो ख्रिस्त आम्हाला सापडला तो अद्वितीय आहे. ज्यानं मरणाच्या सत्तेचं रहस्य आम्हाला सांगितलं, रहस्य आहे. इतके दिवस आम्ही त्याच दडपणामध्ये, त्याच भीतीमध्ये पुढे चाललेलो होतो, पण आता आम्हाला कळालं येशूनं तर सगळी मरणाची सत्ताच उद्ध्वस्त करून टाकली, शून्य केलेली आहे. म्हणून जे ऐकत आहे, जे तुझ्या मंदिरात, तुझ्या भवनामध्ये मोठ्या आशेनं आलेले आहेत, परंतु आज जाताना त्यांच्याकडे एक मोठा विश्वास असू दे. आता माझ्यामध्ये मरणाचं भय नाही, तर पुनरुत्थित ख्रिस्ताची एक आशा आहे. त्याच आशेनं त्यांना घेऊन जा. त्यांच्या प्रार्थना तू ऐक प्रभूजी. त्यांच्या परिवारामध्ये तुझी शांती पाठव. जे आमच्यापासून लांब आहेत, युट्यूबच्या द्वारे कनेक्टेड आहे, गुगल मीटच्या द्वारे कनेक्टेड आहे, फेसबुकच्या माध्यमातून कनेक्टेड आहे, त्यांच्यामध्ये देखील आशेचं किरण पाठव. आणि जे वचन त्यांनी ऐकलं हा त्यांचा अनुभव बनू दे. फार मोठ्या साक्षी आज त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षित करत आहे. ऐकायला मिळू दे प्रभूजी, ऐकायला मिळू दे. लग्नाचे प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत, नोकरीचे, व्यापाराचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, परंतु सगळ्या प्रश्नाची किंमत प्रभूनं शून्य करून टाकलेली आहे. येशूनं त्या मरणाच्या द्वारे त्या प्रश्नांना शून्यवत केलेलं आहे. आणि म्हणून आता त्यांच्याकडे प्रश्न नाही तर त्याची उत्तर असू दे. आणि प्रभू आलेल्या प्रत्येक